भोसले सर, नमस्कार कसे मॅडम. आहात तुम्ही? ठीक आहे. तुम्ही स्वागत कसे आहात? कार्यक्रमामध्ये तुमचं खूप ज्योतिषशास्त्राच्या या वास्तूमध्ये तुम्ही म्हणजे ही शाखा तुम्ही का निवडली? त्याच्यात तुमची स्पेशालिटी आहे. हो. तर हां, वास्तुशास्त्राचं ज्योतिषशास्त्र अगोदर शिकायच्या अगोदर मी वास्तुशास्त्रच प्रेफर केलेलं होतं. पण मी अशा एका इन्स्टिट्यूटबरोबर जॉईन झालो की तिथे वास्तू, ज्योतिष, पामेस्ट्री सगळे विषय शिकवले जातात. अभिजित प्रतिष्ठान यांच्याबरोबर झाल्यानंतर मला इंटरेस्ट व्हायला लागला की मी देखील शिकायला हवं. मी वास्तुशास्त्र, पामेस्ट्री मला वगैरे येत होती आणि मग त्याचबरोबर म्हटलं ह्या ग्रुपबरोबर येतं मग KP कृष्णमूर्ती पद्धती वगैरे हे देखील सायन्स मी शिकून घेतलं. आणि ते आता जास्त लोक त्याच्या बाजूने जास्त लागले, विचार करायला लागले की वास्तुशास्त्रामध्ये देखील काही हे आहे. आणि ज्यावेळेला एखादा मंत्री प्रॉब्लेम सॉल्व करू शकत नाही, ज्योतिषी म्हणजे डॉक्टर सॉल्व करू शकत नाही, तर असे हे वास्तुशास्त्राचा एक एकमेव आहे की याच्यामध्ये आपण रेमेडी करू शकतो. अरे वा. हां, आणि रेमेडी करून ते पत्रिका आपल्याला चेंज करता येत नाही आणि मग पत्रिका चेंज करता येत नाही, आपलं बाकी काही करता येत नाही. पण वास्तुशास्त्र असं आहे की त्याला आपण उपायशास्त्र करून त्याची दोषांची तीव्रता कमी करू शकतो. बरोबर आहे. असं आता ह्या कार्यक्रमासाठी तुम्ही ऑल द वे मुंबईहून आलेला आहात ज्योती मॅडमच्या प्रेमाखातर. त्यांच्याबद्दल काय सांगाल? ज्योती मॅडमचं आमच्या अभिजित प्रतिष्ठानबरोबर ज्यावेळेला त्यांचं ओळख झाली किंवा हे झालं, आम्ही दोन्ही संस्था एकत्र काम करू लागल्या आणि मग त्यांचं जे अभ्यास आणि त्यांचा त्याच्यामधली जी डेप्थ आहे ती लक्षात आली आमच्या. त्यांनी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत. तर ते पाहिल्यानंतर मला देखील वाटलं की हे याच्याबरोबर आपण जॉईन व्हायला पाहिजे. आणि आमचे गुरु सुनील पोरे सर हे जॉईन झाल्यामुळे आम्ही सगळे त्यांच्याबरोबर झालो. आणि त्यांचा जो म्हणतो ना आपण चतुरस्त्र असा अभ्यास आहे सगळ्या विषयातला, तर त्यामुळे त्यांच्याकडे जास्त ओढा लागला आणि मग ते प्रत्येक कार्यक्रम मी अटेंड करतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड.